गुड मॉर्निंग. आज आहे अंगारकी चतुर्थी. दिवसाची सुरुवात केली देवपूजा करून. त्यानंतर प्रशांतसाठी बनवला कडक चहा. मी चहा पित नाही म्हणून प्रशांतने दिलं मला नारळ सोलून आणि मी मस्तपैकी नारळ पाणी पिले. आज आमच्या दोघांचा उपवास असल्यामुळे नाश्त्याला आम्ही खाल्ले शेंगदाण्याचे आणि तिळाचे लाडू. लंचमध्ये आज जास्त काही बनवायचं नव्हतं. फराळाला बनवायची होती साबुदाण्याची खिचडी. सो मी बाकीची कामं आवरायला घेतली. कपडे वगैरे व्यवस्थित आवरून ठेवलं आणि आमच्या छोट्याशा प्लांटरला पाणी घातलं. अचानक लक्षात आलं खिचडी बनवायची आहे पण घरात बटाटेच अवेलेबल नाही आहेत. सो पटकन इन्स्टामार्टला बटाटे आणि बाकीचे डेअरी प्रॉडक्ट्सची ऑर्डर टाकली. मी नेहमी मेक शुअर करते डेअरी प्रॉडक्ट्स बाहेरून आणली की ते आधी धुवून घेते आणि धुवून घेतल्याशिवाय ना ते यूज करायला घेते ना फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवते. तोपर्यंत मी खिचडीचीही तयारी करून ठेवली होती. सगळं सामान व्यवस्थित ठेवलं आणि मस्तपैकी बटाट्याच्या पापड्या तळून घेतल्या. खिचडी बनवण्याची तयारीसुद्धा आधीच बनवून ठेवली होती. सो लगेच खिचडी बनवायलाही घेतली. साबुदाणा काल रात्रीच भिजायला घातला होता त्याच्यामुळे मस्त फुगला होता आणि खिचडीसुद्धा एकदम सुटसुटीत आणि एकदम मऊ झाली होती. तर अशा प्रकारे देवाला नैवेद्य दाखवून आम्ही केला आजचा फराळ. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. गणपती बाप्पा मोरया. बाय बाय.